अशी अवल्यात गंदी अवल्यात पैदा झाली. अबे शिटी मारतो काय साठी? शिटी कधी मारतात आजोबा? तुम्ही उभे राहा, आजचे पाहुणे या इकडे. शिटी केव्हा मारतात? इथं तुम्हाला पुस्तक देऊन सत्कार करतो. तो पोऱ्या शिटी मारून राहिला काय? त्याच्या मायचं लक्ष नाही की बापाचं लक्ष नाही? गलतीनं झाला काय तो? लाला लालात माय मावल्यांनो, लेकर पैदा करणं याले महत्व नाही बाई. लय 2 नाही 10 लेकर पैदा होऊ शकतात, पण लेकर चांगले घडले पाहिजे तर तुमच्या माय बापाची इज्जत आहे. ते जर एखाद्या पोट्टीले पळून नेणारा पोट्टा पैदा केला. अरे आता मी टाकीच्या जवळ जाऊन आलो, टाकीकडे गेलतो मी अंधारात, तो जुवा खेळून राहील ते 4-5 पोट्टे. अरे लेकर पैदा करणं आपल्या हातात आहे. मा सोबत दिलं होतं संदीप भाऊ जोंदळेनं, ते सार्थक गायकवाड. त्या सार्थकनं मला सार्थक केलं. मी टॉकीच्या मांग गेम बसवला. आता कोणाच्या घरी जात मला काही, आम्ही एखादा एरिया पाहतो मोकळा, मग गेम बसवतो. मग संदीप भाऊन सार्थकले दिलं. मग पाण्याच्या टाकीजवळ बसलं बजेट, तर तिथं अंधारात जुवा खेळून राहिले ते 4-5 जण. मला वाटलं हे देवपूजाच करून राहिले का अंधारात? ते जुवा खेळून राहिले. ते म्हटलं वाफे पोट्टे इकडे कीर्तन, हे झकमारी करायला ठेवलं काय? 1 लाख रुपये खर्च आहे आजचा. संदीप भाऊन मेहनत घेतली. 3, 5, 8 एक म्हण आहे. 3, 5, 8 म्हणजे तुम्ही सांगितलं ना त्रिशरण, पंचशील, अष्टांग साधन. पण 3, 5, 8 हा कायले 3, 5, 8 करत तू म्हणतात? हाही शब्द आहे. आलं लक्षात? बर, हे शिटी मारली त्यानं. तथागत बुद्धाची जयंती आहे. ते 2585 वर्ष झाले बाबू. 2567. एवढ्या जन्मानंतर, एवढ्या 2,500 वर्षानंतर त्याच्या जन्माची तारीख लहान मुलीला मालूम आहे. बेटा सांगव बाई जन्माची तारीख कोणती? मुलीनं बोला. 100 रुपये बक्षीस देतो. दे रे, निळी नोट दे, निळीच दे. हा सांग बर बाई, फक्त एक शब्द बोल तू. तथागत बुद्धाच्या जन्माची तारीख या महिन्यातली कोणती? बोल ना बाई. जे हुशार ये बेटा, तू लवकर, तू बस, तूही बस, ये लवकर. 14 नाही बाई, 5 मे. बाबासाहेबाच्या जन्माची तारीख 14 एप्रिल. समजली? कोणती तारीख हो बाई? 5 या महिन्यात कोणती? साळवेजी, मे महिन्यातली कोणती? ओय बाई ये ना तू. तिनं सांगितली ना कोणती तारीख सांगितली? 5 मे. हे घे बस. पोरापेक्षा पोरगी बरी, दोन्ही कुळाचा उद्धार करी. पोरापेक्षा मुलगी बरी. आपलं शिट्टीचं राहिलं. शिट्टी कधी मारतात आजोबा? इकडे लक्ष द्या. भाषण नका ठोकू. मला माईक वापस घ्यावा लागेल तुमचा. हो, पण सिट्टी हा प्रबोधनाचा कार्यक्रम आहे. सिट्टी म्हणजे तमाशातला मौज मजेचा कार्यक्रम नाही. ते सिट्टी केव्हा वाजतायची त्याच्यातलं ते उत्तर येऊन जाईल त्याच्यात. तर सिट्ट्या वाजवू नका, आनंद घ्या. एकदम बरोबर बोलले. शिटी तेव्हा मारल्या जाते नाचायचा. काही कोण्या तुमची आपली पुन्हा भेट झाली. एक पुस्तक सप्रेम भेट देतो.
ते रे बाबू तुमचं जीवन चांगलं आहे म्हणूनच तर लोकांनी नगरसेवक केलं. आभारी आहो. काय आडनाव? रोडे. रामचंद्रजी रोडे. धन्यवाद. पुस्तक सुंदर आहे. बाबासाहेबांना ज्योतिबानं पुस्तकावरच प्रेम करायला लावलं, पण आम्ही पुस्तकावर केलं. आम्ही प्रसादावर प्रेम केलं. प्रसाद मर करतात प्रसादात. बसा. धन्यवाद देवा. आलं शिटी मारणाऱ्याचं उत्तर. म्हणून लक्षात घ्या, कसं जगा, कसं बोला, कसं चाला, कसं राहा, कसेही कुत्र्या मांजऱ्यासारखे वागता काय. आम्हाला तथागतानं शिकवलं. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, तथागताला शरण द्या, धम्मं शरणं गच्छामि, संघाला शरण द्या, धम्माला शरण द्या. तथागत बुद्ध फक्त बुद्धाचेच आहेत काय? अरे मी शिंपी आहो, मराठा आहेत, चांभार आहेत, न्हावी आहेत, कुंभार आहेत, वाणी आहेत, कुणबी आहेत. पुऱ्या विश्वाला शांती मागण्याचं काम तथागत भगवानी बुद्धांनी केलं. बघ, सर्वांना सुख भेटावं. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, सत्यं शिवं सुंदरं, सत्यं शिवं सुंदरं, सत्यं शिवं सुंदरं. त्या मुलीनं बरोबर उत्तर दिलं. 5 मे बुद्ध जयंती. आता बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सांग बर बाई. दुसऱ्या मुलीनं बोला. दुसऱ्या मुलीने बोला. दुसऱ्या मुलीनं उभी राय ना उभी. हा बोल बेटा. मी मंगा तुलाच तर आवाज दिला. बोल बेटा. थांब थांब. हा स्पीकर वाले दादा याले चालू करतो. के रे. हॅलो. हा बाई. माईक जोड घ्या. कोणती 14 तारीख? एप्रिल. 14 एप्रिल. तुझ्या बापा हे कोणाची जन्मतारीख आहे? हा, आता तू सांगितलंय कोणाची जन्मतारीख आहे? बाबासाहेबाची. बाबाची आहे ना. आता तुझ्या बापाची जन्मतारीख सांग आणि 100 घेऊन जाय. दे रे 100ची नोट. ज्या बापानं तुले पैदा केलं, त्या घरी खाया प्यायची कपड्या लत्त्याची सोय करते, त्या बापाची जन्मतारीख सांग. बोल, माहित असलं बोल. हाय माहित? बोल. माहित नाही का? हो ज्यानं पैदा केलं तुले त्याची जन्मतारीख मालूम नाही. मग बाबासाहेब तुझे कोण होते? हा, त्याची काऊन तारीख मालूम आहे? सांग. बोल बोल. तुला अक्कल चालू, तू यायचीच काऊन तारीख मालूम आहे? बोल बेटा. बोल 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 ना. काही तर बोल. यांची तारीख तुला का मालूम आहे? नाही बोलत. अरे काही ना काही तर बोल. हे जयंती का ठेवली? हे मारे मिरवणुका काढतात डीजेच्या समोर आणि धूम नाचतात. लुंगीडान 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 मारे दारवा पेते. दारू पिऊन का हो पोरी पोरी बक्षीस दे. मी तुले तेच तर अक्कल द्यासाठी तुले बोलावलं. तुम्हा मुलीले अक्कल आली पाहिजे. बाबासाहेबाच्या जन्माची तारीख तुला कल्पना आहे,
लहान शुकली मुलगी आहे आणि ज्या बापानं पैदा केलं त्याची जन्मतारीख मालूम नाही. आपला बाप फक्त आपल्याचसाठी आहे. आलं लक्षात? बालीची माय बाल्याचा बाप, बाल्या बाली दाबायदाची खोली, मैं तेरी तू मेरा दुनिया से क्या लेना, मैं तेरी तू मेरा दुनिया. थांब ना, तू गडबड काऊन करतो? शिजर झालं काय तुझ्या मायचं? तू एवढी गडबड काऊन करतो? फुकट बोलावलं का? मेहनत तुझ्या बक्षीस देतो ना तुझ्या प्रश्नाच्या उत्तराचं. आता पुस्तक आहे 10 रुपयाचं आणि नोट आहे 100ची, 2 पैकी एक घे. मागचे बोल नका. टाळ्या वाजल्या पाहिजे अशी निवड कर. कोणाला निवडून द्या हे बेअक्कलपणा नको करू. बाबासाहेबांना सांगितलं माणसाले निवडून द्या. कोंबडी खाऊची आवल्यात, दारू पिणारे, बायकोले छळणारी हरामी आवल्यात निवडून देऊ नका. गोरगरिबाची कदर करणारी आवल्यात निवडून द्या. संविधान नष्ट करणाराले निवडून देत काय तू? आम्ही संविधानाला हात लावू देणार नाही, हात कापून टाकू. राहू दे, संविधानले हातात लावत नाही. खाजगीकरण चालू केलं म्हणजे काय? जागतिकीकरण चालू केलं म्हणजे काय? आम्ही हात लावणार नाही संविधानाले, पण हजामत अंदरून चालू आहे. हे काही लक्षातच येऊन नाही. रोडेजी हात लावत नाही, बाईले हात लावत नाही, पण तिचं चरित्र हनन करतो म्हणजे काय? मी नाही त्यातली, कडी लावा आतली. 2 पैकी एक घे तू. मागचे बोल नका. घे. हा. बाई तुला लवकर ओढ. टाळ्या. हे घे 100. अव पुस्तक वाचलं की नोटा तर मांग येतात ना. हा. घे. घे बेटा बस. पुस्तक कोणाला देऊ नको, इथं वाचू नको. देऊ नको. गरीबाच्या योजना हे मंदातले हरामी बरोबर ओढतात. मारे शिक्षण संस्था काढतात आणि शिक्षण संस्थेमध्ये आपलंच बियाणं घालतात. बाप अध्यक्ष, त्याची माय उपाध्यक्ष, त्याच्या बायकोची बहीण सचिव, चिव 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 चिव, मावस भाऊ, चुलत भाऊ, साड भाऊ, भाळ खाऊ. कुठं आहे बे स्वातंत्र्य, समता, न्याय? म्हणून सहारा ना दिला कोणी गरीबाच्या लेकराला, सहारा ना दिला कोणी गरीबाच्या लेकराला. माझ्या बाबासाहेबांना स्वतःच्या मुलाचा विचार नाही केला. स्वतःचा मुलगा बिना औषधीचा मेला रे. स्वतःचा विचार नाही केला. त्यानं जिंदगीभर स्वतःचा विचार केला. त्याचा सत्यानाश झाला. इज्जत मिळाली आम्हाला भीमा तुझ्यामुळे. इज्जत म्हणून लोकांसाठी जगा. भीमा तुझ्यामुळे. बाबासाहेबांचा परिवार पूर्ण भंगून गेला. मुलगा बिना औषधीचा गेला. मुलीला रमाबाई दवाखान्यात घेऊन जाताना बाबासाहेबांचा तार आला की रमा मला पैसे पाठव, मला कमी पडले. तर रमाबाई आपल्या मुलीला दवाखान्यात